दरम्यान काश्मीरातील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावेळी नागपूरकर कुटुंब सुद्धा तिथे होतं। गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांनी पहाडावरून उड्या मारल्या आणि त्यामध्ये घसरून सिमरन रूपचंदानी या जखमी झाल्या आणि त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालंय। त्यांच्या समवेत तिलक आणि गर्भ रूपचंदानी हे सुद्धा आहेत। तिघही सुखरूप आहेत। नागपुरातून त्यांच्या नातेवाईकांची प्रतिक्रिया आली आहे, आपण पाहूया। मेरा छोटा भाई है तिलक रूपचंदानी, वो घूमने गए थे, तो जानकारी तो ज़्यादा है नहीं। जो हमने टीवी पर देखे वही आपको बता सकते हैं। टीवी पर ये देखे कि छोटे भाई की जो मिसेस है कि उनको पैर में फ्रैक्चर हुआ है। उसके अलावा हमारी उनसे कुछ हो ही नहीं पाई, कांटेक्ट कुछ हो नहीं पाया है। क्या आपने फ़ोन लगाने की उनको कोशिश की? किया, लेकिन वो तो उनका जब वो कश्मीर यहाँ से गए थे तब से ही स्विच ऑफ दिखा रहा है। फ़ोन पे कोई संभाषण आपका? जी नहीं। मीडिया के जरिए आपको क्या पता चला एग्जैक्ट? बस जो टीवी में ही देखे कि वो तीनों ठीक है, पैर में फ्रैक्चर हुआ है उनके। तर हल्ल्यावेळी एक नागपूरकर कुटुंब सुद्धा तिथे होतं आणि गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांनी त्या पहाडावरून अक्षरशः उड्या मारल्या स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आणि यामध्ये एक महिला जखमी झालेल्या आहेत। सिमरन रूपचंदानी यांच्या पायाला फ्रॅक्चर झालाय। कुटुंबियांशी सध्या त्यांचा संपर्क होऊ शकत नसला तरी सुद्धा ते तिघही सुखरूप आहेत असं कळतंय। तिलक आणि गर्भ रूपचंदानी आणि त्यांच्यासोबतच सिमरन रूपचंदानी या सुखरूप आहेत अशी माहिती मिळतेय। अर्थात कुटुंबीय त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतील किंवा चिंतित असतील, पण सध्या सरकारकडून पूर्ण खबरदारी घेतली जाते आणि हे तिघही सुखरूप असल्याचं कळतंय। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। रजत, नागपूरमधले तिघ जण सध्या काश्मीर खोऱ्यामध्ये अडकलेले आहेत। कुटुंबियांनी नेमकं काय सांगितलं आणि त्यांच्या सुटकेसाठी कसे प्रयत्न सुरू आहेत? तिलक रूपचंदानी, सिमरन रूपचंदानी आणि त्यांचा मुलगा गोपाल हे रूपचंदानी कुटुंबातील तिघेजण काश्मीर दौऱ्यावर होते आणि तिथे फिरण्यासाठी पर्यटक म्हणून गेलेले होते। 17 तारखेला ते नागपुरातून निघाले होते, तेव्हा काश्मीरला पोहोचेपर्यंत कुटुंबियांशी त्यांचा संपर्क होता। मात्र त्याच्यानंतर कदाचित तिथलं रोमिंग सुरू नसल्यामुळे तिलक रूपचंदानी आणि सिमरन रूपचंदानी यांच्याशी त्यांचा आईचा संपर्क होत नव्हता। काल जेव्हा घटना घडली त्याच्यानंतर जी काही माहिती तिथून प्रसारमाध्यमातून आलेली आहे तेवढीच माहिती सध्या रूपचंदानी कुटुंबियांकडे आहे आणि त्याच्यामध्ये असं कळतंय त्यांना की पहलगाममध्ये जेव्हा गोळीबार झाला तर जी धावपळ त्या ठिकाणी उडाली त्याच्यामध्ये धावताना सिमरन रूपचंदानी यांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे। मात्र अजूनही तिलक रूपचंदानीचे जे आई जे या घरामध्ये राहतात त्यांचा संपर्क आपल्या मुलाशी आणि सुनेशी झालेला नाही आणि संपर्क करण्याचा ते प्रयत्न करतायत। एबीपी माझाने त्यांच्याकडून संपूर्ण परिस्थिती जाणून घेतलेली आहे। प्रशासनाकडून अजून कुठलाच संपर्क त्यांच्याशी झालेला नाही। मात्र प्रसार माध्यमातून जी माहिती मिळाली त्याप्रमाणे गोळीबारामध्ये त्यांचा जो मुलगा आणि सून आहे ते जखमी झालेले नाही। मात्र सुनेचा पाय घसरून पाय जो आहे तो फ्रॅक्चर झालेला, त्यामुळे सध्या तरी संपर्क होत नाही। त्यामुळे रूपचंदानी कुटुंबीय प्रचंड चिंतेत आहेत। बरोबर आहे, त्यामुळे लवकरात लवकर हा संपर्क प्रस्थापित होईल अशी आशा, अशी अपेक्षा व्यक्त करूया। रजत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर महाराष्ट्रातले काही जण अजूनही काश्मीर खोऱ्यामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांच्या सुटकेसाठी सध्या सरकार प्रयत्नशील आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।